श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 24 जुलै आणि वार आहे बुधवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला सुखसमृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. आध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकतात. बिनबुलाया मेहमान आज घरी येऊ शकतो, परंतु या पाहुण्याच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. आपल्या कुटुंबातील नवीन सदस्याच्या आगमनामुळे तुम्ही मोहरून जाणार आहात. त्यानिमित्ताने जंगी पार्टी देऊन आपला आनंद साजरा कराल. या लोकांच्या भावगर्दीमध्ये तुम्ही नशीबवान आहात हे तुम्हाला कळून चुकेल, कारण तुमचा जोडीदार आज तुमच्यासाठी सरप्राईज घेऊन येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील तर आजचा दिवस मात्र चांगला आहे. आज वेळ व्यर्थ कामात खराब होऊ शकतो. तुमच्या अवतीभोवतीचे लोक तुमच्या नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे. परक्या लोकांचा सल्ला मानू नका. पुढील रास आहे वृषभ रास. इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळे तुमची प्रकृती ताजीतवानी होईल, परंतु तुम्ही प्रकृतीकडे दुर्लक्ष केले तर मात्र तुम्ही परत आजारी पडाल. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा, यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी करतील किंवा गृहउपयोगी वस्तूंची खरेदी संभवते. कामाचा डोंगर असला तरीही तुम्हाला मित्रमंडळीमध्ये मिसळणं याचाच अंमल तुमच्या मनावर राहणार आहे. किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. टीव्ही मोबाईलचा वापर चुकीचा नाही, परंतु आवश्यकतेपेक्षा अधिक याचा उपयोग करणं तुमच्या गरजेचा वेळ खराब करू शकते. तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता याची प्रतीची आज तुम्हाला येणार आहे. पुढील रास आहे मिथुन रास. आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. आज तुम्ही जमीन स्थावर जंगम मालमत्ता किंवा सांस्कृतिक प्रकल्प यासारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करा. दिवसाची सुरुवात गोड बातमीने होईल. नातेवाईक अथवा जवळचे मित्रमंडळी यांच्याकडून आनंद वार्ता मिळेल. तसंच तुम्हाला काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थित सारे काही सुरळीत पार पडेल. पण जर काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्यास तर तुम्ही आल्यावर अगदी आरामात त्यावर उपाय योजू शकाल. आज असे विषय प्रश्न उद्भवतील ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणं गरजेचं असेल. तुमच्या नेहमीच्या दिवसांपेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असणार आहे. पुढील रास आहे कर्क रास. अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य मात्र चांगले राहील. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहेत त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळ करायचा आहे, कारण धन चोरी होऊ शकते. घरगुती कामं कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारे असतील. आपल्या पार्टनरशी काही वाद घालण्याचा प्रयोग करू नका, कारण की ते तुम्हाला महागात पडू शकते. तुमच्या कामात तुमच्या विचारांशी आवडीनिवडीशी मिळत्या जुळत्या व्यक्तीची मदत घेत चला. त्यांनी वेळीच केलेली मदत तुम्हाला फायदेशीर ठरू शकेल. आज तुम्हाला प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्र बरोबर ठेवा. तुमच्या भूतकाळातील एखादे गुपित समजल्यामुळे तुमचा जोडीदार काहीसा दुखावला जाण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे सिंह रास. तुम्हाला उत्तेजित करणाऱ्या उल्हासित करणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवायचा आहे, त्यामुळे तुम्हाला बराच आराम मिळेल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे, परंतु तुमच्या हातातून पैसे सांडून देऊ नका. मित्र मैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल. सुट्टीची योजना देखील तयार कराल. प्रेमाचा आनंद घेता येईल. महत्त्वाच्या व्यक्तीशी चर्चा करताना सजग असा एखादी महत्त्वाची टिप तुम्हाला सहज मिळून जाईल. दिवस चांगला आहे. दुसऱ्यांसोबत तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकाल. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. पुढील रास आहे कन्या रास. आशावादी राहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षाची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आणि आकांक्षा आणि स्वप्न प्रत्यक्षात येतील. आज धनलाभ होण्याची शक्यता आहे, परंतु असे होऊ शकते की आपल्या रागीट स्वभावाच्या कारणांमुळे तुम्ही पैसे कमवण्यात सक्षम होणार नाही. तुमच्या उदार वागणुकीचा तुमचे नातेवाईक विनासायास फायदा घेण्याची शक्यता आहे. म्हणूनच आत्ताच नियंत्रण करा, अन्यथा तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. उदार वागणूक ही काही मर्यादापर्यंत चांगली असते हे तुम्ही लक्षात ठेवा, पण मर्यादेच्या बाहेर जाऊन तुम्ही औदार्य दाखवलं तर त्यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकतात. तसंच तुम्हाला कामाच्या जागी विरोध होण्याची शक्यता असल्यामुळे चौकस राहा आणि निर्भयपणे वावरा. पुढील रास आहे तूळ रास. एखाद्या कपटी धृत परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे, तसेच जीवनात सुखाची किंमत करण्यासाठी थोडेसे दुःख असावे लागते. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. हुशारीने गुंतवणूक करा. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमानच वाटेल. तुमचा जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे, याचा क्षणाचा आनंद तुम्ही लुटा. नवीन उपक्रम उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल.
आज धार्मिक कामात तुम्ही आपला रिकामा वेळ घालवण्याचा विचार करू शकतात. या वेळात विनाकारण वादात तुम्ही पडू नका. वैवाहिक आयुष्याचे काही निश्चितच असे फायदे असतात आणि आज तुम्हाला याचा अनुभव नक्की मिळणार आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. तुमचा जबरदस्त लवचिकपणा आणि निडरपणा तुमची मानसिक ताकद आणि अधिक वाढवणारा ठरणार आहे. कोणतीही परिस्थिती ओढावली तरी तशी खंबीर भूमिका तुम्हाला ती परिस्थिती तुमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सहाय्यकारी ठरेल. ज्या लोकांनी कोणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती, आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमच्या जीवनाला एक चांगला छान ताल येऊ द्या. त्यामागची आत्मसमर्पणाची किंमत जाणून घ्या आणि हृदयात प्रेम आणि कृतज्ञता बाळगून मार्गक्रमण करा. त्यामुळे आपले कौटुंबिक आयुष्य अधिक अर्थपूर्ण होऊन जाईल. नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. पुढील रास आहे धनुरास. तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्तीच आहे. त्यामुळे शंका, निरुत्साह, अंधश्रद्धा, मत्सर, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. तुमच्या जवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा धनलाभच होईल. तसंच तुम्हाला कुटुंबाबरोबरचे संबंध आणि स्नेह नव्याने दृढ करण्याचा दिवस आहे. बऱ्याच कालावधीनंतर मित्रमंडळींशी भेटण्याचा विचार केल्यास मन आनंदाने उचंबळून येणार आहे. जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटणारे असणार आहे. पुढील रास आहे मकर रास. आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्यासोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकता. तुमचा मित्र तुमच्यापासून आज मोठी रक्कम उधार मागू शकतात. जर तुम्ही त्यांना ती रक्कम दिली तर तुमच्या अधिक समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. आजच्या दिवशी तुमच्याबद्दल वाईट विचार करणाऱ्यांची व्यक्ती कटू संबंध संपवण्याचा प्रयत्न करेल. अर्थात त्याला आपण प्रतिसाद कसा देता यावर अवलंबून असेल. पवित्र आणि खऱ्या प्रेमाचा अनुभव येईल. तुम्ही जे कराल ते परिपूर्ण पद्धतीनेच कराल. म्हणूनच तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना चांगले काम करून दाखवा आणि तुम्ही किती सक्षम आहात हे सुद्धा दाखवून द्या. पुढील रास आहे कुंभ रास. आशावादी राहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षाची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा, आकांक्षा आणि स्वप्न प्रत्यक्षात येतील. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घेत चला. आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी इतर आउटडोअर उपक्रमांकडे असणाऱ्या मुलांच्या ओढ्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते. प्रेमातील अपेक्षाभंग तुमची हिंमत तोडू शकणार नाहीत. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत तर तुम्ही फायद्यात राहाल. आज तुम्हाला आपल्या कामांना वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लक्षात ठेवा की घरी तुमची कोणीतरी वाट पाहत आहे, ज्याला तुमची अत्यंत आवश्यकता आहे. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. खास करून हृदयविकारांनी रुग्णांनी कॉफी प्राशन करणं पूर्णपणे सोडावं. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते. यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त नफा होऊ शकतो. मोकळा वेळ घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च करा. तुमच्या कुटुंबाकडे तुमचे कौतुक होईल. तसंच नवीन प्रेम प्रकरण घडण्याची दाट शक्यता आहे. पण आपली खाजगी आणि गुप्त माहिती तुम्ही उघड करू नका. महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा. दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल, परंतु या वेळात कोणी घरातील जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो. तुमचा मूड खराब होऊ शकतो. तुमचा एखादा जुना मित्र आज घरी येईल. तुमच्या जोडीदारासोबत घालवलेल्या सुंदर आठवणींना त्यामुळे उजाळा सुद्धा मिळेल. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.